नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्स फॉर डिजिटल एज्युकेशन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पॉलिटी मधील घटना निर्मिती हा घटक अभ्यासणार आहोत। या घटकाअंतर्गत आयोगाने आतापर्यंत कशा पद्धतीने यावर प्रश्न विचारलेले ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण या घटकाला। तर बघा, सुरुवात करत असताना आपल्याला पहिल्यांदा संविधान सभेची मागणी कशा पद्धतीने झाली हे बघणं गरजेचं आहे। 1930 ते 32 दरम्यान मध्ये 3 गोलमेज परिषदा भरल्या होत्या। कारण काय होतं तर भारतीय लोक आपलं प्रशासन कशा पद्धतीने चालवू शकतात याबद्दल 3 गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या होत्या। आता बघा, 1895 मध्ये स्वराज्य विधेयकानुसार लोकमान्य टिळकांनी काय केली होती, मागणी केली होती। 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी भारतीय जनतेच्या इच्छेनुसार संविधान सभा असावी असं हरिजन वृत्तपत्रामध्ये म्हटलं होतं। ऑगस्ट 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट मध्ये सुद्धा भारतीयांनी भारतीयासाठी संविधान निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न केला। 1934 मध्ये संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम शब्दोल्लेख न करता मानवेंद्रनाथ रॉय यांनी मागणी केली होती। मानवेंद्रनाथ रॉय हे ज्याला आपण एम.एन. रॉय सुद्धा शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो, ते साम्यवादी चळवळीचे काय होते, अग्रणी प्रणेते होते। त्यानंतर 1935 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतरित्या मागणी केली। 1938 मध्ये नेहरूंनी मागणी केली, स्वतंत्र भारताची घटना ही प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे म्हणजे कोणत्याही बाह्य प्रभावाविना करण्यात यावी असं नेहरूंनी 1938 मध्ये मागणी केली आणि याचं रिझोल्युशन 1939 मध्ये पास सुद्धा करण्यात आला होता। 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर दिली आणि भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असं पहिल्यांदा इंग्रजांनी काय केलं, मान्य केलं। त्यानंतर 1942 ला स्टॅफर्ड क्रिप्स यांनी पूर्णतः भारतीयांनी संविधान सभा काय करावी, तयार करावी असं मान्य केलं। शेवटी मे 1946 ला कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर झाला आणि मुस्लिम लीग व काँग्रेस हे मात्र एकत्र आले नाही। त्यांनी आपल्या वेगवेगळे प्लॅन काय केले, जाहीर केले, स्वतःची योजना जाहीर केली। शेवटी मे 1946 नुसार म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार आपल्या संविधान सभेची काय रचना करण्यात आली। कॅबिनेट मिशन 24 मार्चला दिल्लीमध्ये पोहोचले। 16 मेला त्यांचा प्लॅन पब्लिश झाला। 26 मेला ब्रिटिश पार्लमेंटने काय केले, मान्यता दिली। आता हे जे कॅबिनेट मिशन आहे ज्याला आपण त्रिमंत्री योजना असं म्हणतो, तर त्रिमंत्री योजनेनुसारच आपल्या संविधान सभेची काय निर्मिती झालेली आहे। या त्रिमंत्री योजनेमध्ये पॅथिक लॉरेन्स हे काय होते, अध्यक्ष होते। स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे 2 सदस्य होते। अशा पद्धतीने ही त्रिमंत्री योजना होते। 3 मंत्री होते म्हणून याला त्रिमंत्री योजना असे म्हणतात। या आता त्रिमंत्री योजनेतील महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत तर बघा, त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची निर्मिती व रचना कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार करण्यात आली। आता ही संविधान सभेची जी रचना कशी आहे ते आपण पुढे बघणारच आहोत। ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद सुद्धा करण्यात आली। इंटरिम गव्हर्नमेंटची स्थापना 2 सप्टेंबर 1946 ला करण्यात आलं, जे की आपण मागच्या लेसन मध्ये बघितलेलं होतं। संघराज्यात हिंदू बहुल व मुस्लिम बहुल प्रांतांचे समान प्रतिनिधित्व असतील असं या त्रिमंत्री योजनेमध्ये तरतूद होती। पुढे बघूया आता त्रिमंत्री योजनेनुसार आपली घटना निर्मिती कशा पद्धतीने म्हणजे घटना समिती कशा पद्धतीने तयार करण्यात आली तर बघूया। यानुसार रचना काय होती बघा, संविधान सभेत 389 किती 389 सदस्य असतील। त्यामध्ये 296 हे ब्रिटिश भारतातील आणि 93 हे संस्थानिकातील असतील असं यामध्ये तरतुदी। 292 आता बघा, हे 296 पैकी 292 हे 11 गव्हर्नर प्रांतातून असतील आणि 4 हे
दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान या मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून असतील. म्हणजे असे एकूण ब्रिटिश प्रांतातले किती 296. त्यातलं डिवायडेशन कसं झालंय 292 हे गव्हर्नर प्रांतात. गव्हर्नर प्रांत कोणते होते? मद्रास, बॉम्बे, यूपी, बिहार, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, ओरिसा, पंजाब, सिंध, बेंगॉल, आसाम आणि NWFP म्हणजेच नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिजन्स म्हणजे पाकिस्तान उत्तर पश्चिम सीमांत प्रांत. अशा 11 गव्हर्नर प्रांतातून 292 सदस्य आणि 4 हे दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान यांच्या मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून असतील. तर 93 हे संस्थानिकातून काय निवडले जातील. संस्थानिक जे आहेत हे नॉमिनेटेड होते म्हणजे नामनिर्देशित होते. ठीक आहे. आणि हे 296 हे काय होते? इलेक्टेड होते आणि 93 हे काय होते? नॉमिनेटेड होते. संस्थानिकाचे 93 हे नॉमिनेटेड, तर 292 प्लस 4 म्हणजे 296 हे ब्रिटिश भारतातले हे काय होते? इलेक्टेड होते. आता बघा, जुलै ऑगस्ट 1946 मध्ये 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. 3 गट होते, त्यामध्ये शीख 4, मुस्लिम यांना 79 जागा, तर साधारण यांना 213 जागा होत्या. मतदान कसं झालं? 1935च्या कायद्यानुसार झालं. अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मताद्वारे म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्वच्या पद्धतीनुसार झालं. निशाणी काय होती? हत्ती होती आणि 10 लाख लोकसंख्येमागे 1 सदस्य असेल असं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर बघा, पक्षनिहाय जागा कशा पद्धतीने 208 हे काँग्रेसला जागा मिळाल्या 9 वगळून, 73 हे मुस्लिमांना 5 वगळून आणि 15 हे उर्वरित. आता बघा, 296 पैकी हिंदूंना 163 जागा, मुस्लिमांना 80 जागा, SCना 31 जागा, STना 6 जागा, भारतीय ख्रिश्चन यांना 6 जागा, शीख यांना 4 जागा, अँग्लो इंडियन यांना 3 जागा, पारशी यांना 3 जागा. म्हणजे 296 पैकी हे डिवायडेशन इथं केलेले आहे. आता बघा, हे जे 15 उर्वरित होते त्यामध्ये 8 अपक्ष आणि 7 प्रत्येकी 1 सदस्य याप्रमाणे हे 15 उर्वरित होते. म्हणजे बघा, 208 प्लस 73 प्लस 15 असे एकूण 296 जागांसाठी निवडणूक झाली. ठीक आहे. त्यापैकी हिंदूंना 163, मुस्लिमांना 80 जागा प्राप्त झाल्या होत्या. आता बघा, अपक्ष कोणते कोणते होते? BL मित्तर, जयपाल सिंग मुंडा, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, सच्चिदानंद सिन्हा, DP खेतान, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, श्यामानंद सहाय आणि KM पन्नीकर. त्यानंतर बघा, प्रत्येकी 1 सदस्य जे 7 जागा होते त्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन पश्चिम बंगालचं, युनियनिस्ट पार्टी पंजाब, युनानिस्ट मुस्लिम पंजाब, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट पंजाब, कृषक प्रजा पार्टी पश्चिम बंगाल, शीख बिगर काँग्रेस पंजाब आणि साम्यवादी पक्ष पंजाब यांना 1 जागा प्राप्त झाली होती. संस्थानांनी घटना समितीमध्ये सहभाग घेतला नाही, त्यामुळे 93 जागा काय झाल्या? रिकाम्याच राहिल्या. ठीक आहे. महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया इत्यादी हे महत्वाचे जे नेते होते हे मात्र घटना समितीचे सदस्य नव्हते. ठीक आहे. महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण हे जे महत्वाचे नेते होते हे मात्र घटना समितीचे सदस्य नव्हते. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. फक्त इथं काय, काँग्रेसला 208 आणि 73 हे मुस्लिमांना मिळाले होते. 15 उर्वरित. यावर आयोगाने प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण. आंग्ल भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व फ्रँक अँथोनी यांनी केलं. पारशी HP मोदी, गैर आंग्ल भारतीय SC मुखर्जी, तर गोरखा याचं बहादूर सिंग गुसंग यांनी प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर बघा, संविधान सभेचं कामकाज कशा पद्धतीने चाललं. घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेत, पण जातीय व इतर प्रश्नावरील उपचार सुद्धा ठरू शकेल असं महात्मा गांधी यांचं वक्तव्य होतं. ठीक आहे. आता
बघा संविधान सभेचं कामकाज कसं झालं. 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक झाली. 9, 11, 13 लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 9 ला पहिली, ठीक आहे, दुसरं 11, 13, ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक झाली. त्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे काय झाले, अध्यक्ष झाले. फ्रान्सच्या प्रथेचे अनुकरण करून ज्येष्ठतम सदस्य हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे काय झाले, अध्यक्ष झाले आणि यांची शिफारस JB कृपलानी यांनी केली होती. उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी, ठीक आहे, हे अँग्लो इंडियनचे काय होते, प्रतिनिधी होते. USA, चीन, ऑस्ट्रेलिया या देशाच्या सदिच्छा संदेशाचे वाचन या पहिल्या बैठकीमध्ये करण्यात आलं होतं. सदस्य होते 211, एकूण सदस्य किती होते, 211. 9 महिला यामध्ये इन्क्लूड होते. मुस्लिम लीगचे सदस्य मात्र गैरहजर होते. पहिल्या बैठकीमध्ये मुस्लिम लीग मात्र नव्हते. ठिकाण होतं नवी दिल्ली, जे सध्याचं सेंट्रल हॉल आहे. ठीक आहे, त्यानंतर याला आता तिथं संविधान हॉल बनवणं. ठीक आहे, सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ झाला. प्रसारित करण्यात आलं अखिल भारतीय रेडिओ यांच्या माध्यमातून. दिल्ली जे आहे, अखिल भारतीय रेडिओ दिल्ली यांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलं. आयोजित केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पहिल्या अधिवेशनाची जी आमंत्रणे आहे ते सचिव AVR अय्यंगार यांच्या नावाने काढण्यात आली. कोणाचे, सचिव AVR अय्यंगार यांच्या नावाने काढण्यात आली. ठीक आहे, ब्रिटिश बलुचिस्तानचे खान अब्दुल समद खान यांच्याकडून निवडणूक याचिका दाखल करण्यात आली. आमंत्रण बैठकीचे अध्यक्ष किंवा उद्घाटक होते पंडित नेहरू होते. उद्घाटन भाषण BN राव यांनी केले होते. यामध्ये प्रसन्नादेव रायकूट यांचं निधन झालं होतं, ते त्यांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली गेली. आणि 10 डिसेंबरला पहिली समिती स्थापन झाली, ज्याचं नाव होतं कार्यपद्धती विषयक समिती. आणि कार्यपद्धती विषयक नियम समितीचे जे अध्यक्ष होते, कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे पुढे आपण समितीच्या याच्यामध्ये बघणारच आहोत. ठीक आहे, तर पहिली समिती स्थापन करण्यात आली ती म्हणजे कार्यपद्धती विषयक समिती, रूल ऑफ प्रोसिजर. ठीक आहे, त्यानंतरचं बघा, नेक्स्ट आहे 11 डिसेंबर 1946 ला कायमस्वरूपी बैठक. याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी घटना समितीचे काय झाले, अध्यक्ष झाले. यांना असंस्त होण्याची विनंती अब्दुल कलाम आझाद व JB कृपलानी यांनी केली होती. शिफारस कोणी केलं, कृपलानी, आणि अनुमोदन केलं पटेल, सरदार पटेल यांनी केलं. उपाध्यक्ष होते SC मुखर्जी. 25 जानेवारी 1947 ला SC मुखर्जी हे ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते. कायदेशीर सल्लागार BN राव यांची लॉर्ड वेव्हल यांनी काय केली, नियुक्ती केली. या कायमस्वरूपी बैठकीमध्ये 2 उपाध्यक्ष घटना समितीला लाभले. ते 16 जुलै 1947 रोजी. एक म्हणजे SC मुखर्जी आणि दुसरे म्हणजे VT कुसुमाचारी. VT कुसुमाचारी हे जयपूर संस्थानाचे काय होते, नामनिर्देशित सदस्य होते. घटना समितीचे सचिव कोण, HVR अय्यंगार. घटना समितीचे सचिव कोण, HVR अय्यंगार. तर उपसचिव होते जुगल किशोर खन्ना. ठीक आहे, घटना समितीचे सचिव HVR अय्यंगार, उपसचिव जुगल किशोर खन्ना. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला. पंडित नेहरू यांनी हा ठराव मांडला. दुसऱ्या अधिवेशनात या म्हणजेच 22 जानेवारी 1947 ला त्याला मंजुरी मिळाली. आणि यात सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य यांचा उल्लेख करण्यात आला. मूळ घटनेमध्ये सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य असा बदल केला. 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 नंतर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असं शब्द म्हणजे अशा पद्धतीने क्रम टाकण्यात आला. ठीक आहे, पुढे बघा, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत
यांची संविधान सभेत कशा पद्धतीने निवड झाली ते बघूया आपण। 1946 मध्ये झालेल्या निवडणुकीत सरदार पटेल, काँग्रेसचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू व डाव्या पक्षांच्या विरोधामुळे मुंबई प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून येऊ शकले नाहीत, म्हणून अविभाजित बंगाल प्रांतातील जसोर व खुलना या मतदारसंघातून ते निवडून आले। परंतु पुढे जसोर आणि खुलना हे कुठे पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे परत त्यांना बॉम्बे प्रांतातून M.R. जयकर यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला व त्या जागी ते संविधान सभेचे काय बनले, सदस्य बनले अशा पद्धतीने। ठीक आहे, पुढे बघूया संविधान सभेच्या समित्या। संविधान सभेच्या एकूण समित्या आहेत 22। ठीक आहे, त्यामधली सर्वात महत्त्वाची समिती ती म्हणजे मसुदा समिती। यावर टीका सुद्धा करण्यात आली आहे की ही वकिलाचे नंदनवन आहे। कारण काय, फक्त टी कुसुमाचारी वगळता बाकी सर्व सदस्य यामध्ये वकील आहेत, म्हणून यावर टीका करण्यात आली की वकिलाचे हे नंदनवन आहे। तर चला बघूया मसुदा समिती स्थापन कधी झाली। 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झाली। पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी। या 7 सदस्यीय समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते। आता ते 7 सदस्य कोणते तर बघा, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एन गोपाल स्वामी अय्यंगार हे जम्मू व काश्मीरचे पंतप्रधान होते आणि कलम 370चा मसुदा सुद्धा यांनी एन गोपाल स्वामी अय्यंगार यांनी बनवला। अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर हे मद्रास राज्याचे महाधिवक्ता होते। K.M. मुन्शी हे बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री होते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते। N. माधवराव B.L. मित्तर यांच्या आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी N. माधवराव हे आले। T. कुसुमाचारी हे N.P. खैतानच्या मृत्यूनंतर आले। सईद मोहम्मद सादुल्ला हे मुस्लिम लीगचे एकमेव सदस्य होते। आसामचे ते 3 वेळा पंतप्रधान राहिले होते। मसुदा समितीतील टी कुसुमाचारी वगळता इतर सर्वजण हे काय होते, वकील होते आणि म्हणूनच यावर वकिलाचे नंदनवन अशी टीका करण्यात आली। पहिला मसुदा 12 फेब्रुवारी 1948 रोजी प्रकाशित झाला। दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 ला आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 ला। 12 फेब्रुवारी 1948 ला पहिला मसुदा, दुसरा ऑक्टोबर 1948 ला आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 ला। एकूण 141 दिवस कार्य झाले। यामध्ये बघा 7635 घटना दुरुस्त्यांपैकी 2473 घटना दुरुस्त्या निकालात आल्या। प्रथम वाचन 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948, द्वितीय वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 नोव्हेंबर 1949, तृतीय वाचन 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949। संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ऑक्टोबर 1947 ला मांडला। त्यात 242 कलमांचा समावेश होता। हा PYQ आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं, लेटेस्ट PYQ 2023 मध्ये। त्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य असलेले समित्या कोणत्या तर मूलभूत अधिकार समिती, सल्लागार समिती, प्रांतिक घटना समिती, संघराज्य राज्यघटना समिती, अल्पसंख्याक उपसमिती, संघराज्यीय अधिकार समिती यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते, सदस्य होते। त्यानंतर इतर महत्त्वाच्या समित्या कोणत्या, 22 समित्यांपैकी इतर महत्त्वाच्या समित्या कोणत्या ते बघूया। त्यामधले पहिलं आहे कार्यपद्धती विषयक नियम समिती, जी 9 डिसेंबरला ही समिती निर्माण करण्यात आली होती। तर कार्यपद्धती विषयक नियम समिती, त्यानंतर सुकाणू समिती, स्टाफ व वित्त समिती आणि ध्वज समिती या 4 समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। संघराज्य घटना, संघराज्य अधिकार, संस्थानिकांशी चर्चेसाठी या 3 समित्यांचे अध्यक्ष
पंडित जवाहरलाल नेहरू होते. म्हणजे संघ राज्य म्हणजे केंद्राची जर गोष्ट आली तर मात्र संघराज्य आणि संघराज्य अधिकार आणि संस्थानिकांच्या चर्चेसाठी या तिन्ही समित्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. कामकाज क्रम समिती के.एम. मुन्शी, गृह समिती पट्टाभी सीतारामय्या, त्याच्यानंतर प्रांतिक घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती सरदार वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी, ठीक आहे. ईशान्य सीमावर्ती आदिवासी क्षेत्र आणि आसाम वगळलेले आणि अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमिती गोपीनाथ बारडोली, बहिष्कृत आणि अंशतः वगळलेले क्षेत्र आसाम क्षेत्र व्यतिरिक्त ए.व्ही. ठक्कर आणि NWFP आदिवासी क्षेत्र उपसमिती खान अब्दुल गफ्फार खान, खान अब्दुल समद खान, मेहरचंद खन्ना हे या जे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती जे आहेत यांच्या 5 काय होत्या उपसमिती होत्या. कोणत्या? मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक उपसमिती, ईशान्य सीमावर्ती क्षेत्र, त्याच्यानंतर बहिष्कृत आणि अंशतः वगळलेले क्षेत्र आणि NWFP आदिवासी क्षेत्र उपसमिती जे की पाकिस्तानमध्ये होती. ठीक आहे. आता बघा, नागरिकत्वावरील तदर्थ समिती एस वरदाचार्य, ठीक आहे, नलिनी रंजन सरकार व एस वरदाचारी हे घटना समितीचे सदस्य नव्हते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. घटना समितीच्या कार्याविषयक समिती गवा माळवणकर, सभागृह समिती व प्रांताच्या मुख्य आयुक्तांची समितीचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे घटनेचा मसुदा पारित करणारी समिती व अधिकार समिती यांचे काय होते? अध्यक्ष होते. भाषा समिती मोटोरी सत्यनारायण, वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन, चीफ कमिशनरच्या प्रांताबाबत समिती NG अय्यंगार, संविधानातील वित्तीय तरतुदीवरील तज्ञ समिती NR सरकार. ठीक आहे. यामध्ये जेवढे हायलाइटेड आहे मित्रांनो आतापर्यंत कोणत्या तरी परीक्षेमध्ये PYQ आलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे बाकीचे जे अनहायलाइटेड पार्ट आहे ते खूप अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्यासाठी ना. ठीक आहे. त्यानंतर बघा, संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल. माउंटबॅटन योजनेनुसार 3 जून 1947 ला भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 पारित करण्यात आला. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली आणि या कायद्यानुसार भारत व पाकिस्तान असे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आले. त्यानुसार संविधान सभेमध्ये 3 बदल करण्यात आले. ते म्हणजे संविधान सभेला पूर्णतः सार्वभौमत्व बनवण्यात आलं. त्याच्यानंतर संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला आणि भारत व पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण झाली. त्यामुळे संविधान सभेची 389 सदस्यांपैकी फक्त 299 सदस्य इतके राहिले. ठीक आहे. उर्वरित पाकिस्तानामध्ये गेले. आता यामधलं सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे संविधान सभेला पूर्णतः सार्वभौम, म्हणजे आता भारताची संविधान सभा ही पूर्णतः फ्रीली सगळे काय निर्णय घेऊ शकत होती. ठीक आहे. आता बघा, कायदे मंडळाचा जेव्हा दर्जा प्राप्त झाला तेव्हा संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीसाठी बसत असे तेव्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत आणि संविधान सभेची बैठक जर कायदे मंडळ म्हणून कार्य करत असे तेव्हा अध्यक्ष G.V. माळवणकर असत. संविधान सभेतील प्रमुख प्रतिनिधी व प्रांत बघा, K.M. मुन्शी व वल्लभभाई पटेल हे बॉम्बे व मुंबई प्रांतातले, फिरोज गांधी हे संयुक्त प्रांत आणि राजेंद्र प्रसाद हे बिहार प्रांतातले होते. ठीक आहे. आता बघा, यामध्ये 299 सदस्य उरले, कारण की सुरुवातीला 389 होते, परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर, भारत पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर जे 389 पैकी फक्त 299 राहिले. त्यामधले 229 हे प्रांताचे आणि 70 हे संस्थानिकांचे राहिले. त्यामधले सर्वात जास्त जर प्रांतामध्ये बघितलं तर संयुक्त प्रांताचे 55 होते आणि संस्थानिकांमध्ये मैसूरचे 7 होते, त्रावणकोरचे 6, कोल्हापूरच्या मधील महाराष्ट्रातील 1 होतं. ठीक आहे. प्रांतामधलं सर्वात जास्त संयुक्त प्रांत 55, मैसूरमधलं 7 एवढं लक्षात ठेवायचं आणि बॉम्बेमधलं 21, बिहारमध्ये 36, मद्रासमध्ये 49. सर्वात जास्त कुठे? संयुक्त प्रांत हे प्रांतामधलं आणि संस्थानिकामध्ये मैसूरमध्ये 7.
आता बघा 28 एप्रिल 1947 ला 6 संस्थानिक घटना समितीत सहभागी झाले. उर्वरित माउंटबॅटन योजनेनंतर बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर हे 6 संस्थानिक कधी 28 एप्रिल 1947 ला संस्थानिक जे होते ते घटना समितीमध्ये सहभागी झाले. बाकीचे मग माउंटबॅटन योजनेनंतर. जून 1947 नंतर इतर संस्थानिक व मुस्लिम लीग संविधान सभेत सहभागी झाले. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा अल्ट्रा व्हिरस या नावाने ओळखला जातो. हा एक PYQ आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता काही महत्त्वाचे घटनाक्रम. 22 जुलै 1947 ला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आलं, ज्याचं डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी केलं होतं. त्यात 24 आरे, लांबी व रुंदी आहे 3:2. ठीक आहे. मे 1949 ला राष्ट्रकुल सदस्याला मंजुरी मिळाली. यामध्ये हे 8वे अधिवेशन होते. 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत व राष्ट्रगान मंजुरी करण्यात आलं. 24 जानेवारी 1950 ला घटना समितीचे अखेरचे सत्र होते. संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत 26 जानेवारी 1950 पासून संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून मान्यता मिळाली. 24 जानेवारी 1950 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. याच दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या आणि पाऊस हा काय होता, शुभ संकेत होता. बैठकीचा शेवट श्री पूर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन व पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी वंदे मातरम गाऊन केला. 26 नोव्हेंबर 1949 ला घटनेची स्वीकृती, ज्यामध्ये 1 प्रस्तावना, 22 भाग, 395 कलम, 8 अनुसूच्या होते. हे 11वे अधिवेशन होते. सध्या 468 पेक्षा पुढे कलम आहेत. ठीक आहे. 25 भाग, 12 अनुसूची, भाग 4A, भाग 14A हे 42व्या घटना दुरुस्ती जी आहे 1976 ने, तर भाग 9A हे 74वी घटना दुरुस्तीने काय इन्क्लूड करण्यात आलं. अंमलबजावणी बघा कधी झाली घटनेची, 26 जानेवारी 1950 पासून झाली. कारण आता हे 26 जानेवारी हीच तारीख का, कारण डिसेंबर 1929 हे लाहोर अधिवेशनामध्ये ही तारीख म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचं जे आहे ते जाहीर करण्यात आलं होतं. म्हणून 26 जानेवारी 1950 ला काय करण्यात आलं, संविधान लागू करण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर बघा पुढे घटनेतील 16 कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झाला. त्यामधले 5 ते 9 हे नागरिकाशी संबंधित, 324 हे निवडणूक आयोगाशी संबंधित, 379 तात्पुरती संसद व तिचे सभापती व उपसभापती, 60 ही राष्ट्रपतीची शपथ, 366 आणि 67 व्याख्या व अर्थबोधन, 380 राष्ट्रपती संबंधित तरतुदी, 372, 388, 391, 393 हे आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे अधिकार व संक्षिप्त नाव याबद्दल होत्या. या 16 कलमांचा अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू करण्यात आला होता. संविधान सभेची एकूण 11 सत्र झाली. त्यामधले 11 सत्रामधील आपल्या 3 अत्यंत महत्त्वाचे जे हायलाइटेड केलेलं आहे. पहिलं अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1947 ला झाला. त्याच्यानंतर दुसरे अधिवेशन 20 ते 25 जानेवारी 1947. तिसरे अधिवेशन 28 एप्रिल ते 2 मे 1947. चौथे अधिवेशन 14 ते 31 जुलै 1947. पाचवे अधिवेशन 14 ते 30 ऑगस्ट 1947. सहावे अधिवेशन 27 जानेवारी 1948 ला. सातवे अधिवेशन 4 नोव्हेंबर ते 8 जानेवारी 1949 ला. आठवे अधिवेशन 16 मे ते 16 जून 1949. नववे अधिवेशन 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949. 10वे अधिवेशन 6 ते 17 ऑक्टोबर 1949 आणि 11वे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949 ला. ही
आणि शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 रोजी झाली। यामधले आपल्याला पहिले अधिवेशन आणि 5वे अधिवेशन जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि 11वे अधिवेशन जेव्हा संविधान लागू करण्यात आलं तेव्हाचे आपल्याला काय म्हणजे स्वीकृत करण्यात आलं तेव्हाचा आपल्याला काय सत्रांची माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पहिले अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946, 5वे अधिवेशन 14 ते 30 ऑगस्ट 1947 आणि 11वे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949 ला भरलं। ठीक आहे, पुढे बघूया इतर महत्त्वाची माहिती। संविधान बनवण्यासाठी 64 लाख कालावधी लागलं, 2 वर्षे 11 महिने 17 दिवस। घटनाकर्त्यांनी 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला होता। घटनेचे हस्तलिखित प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं। 251 पाने होते, 3.75 किलो वजन होतं। 6 महिने त्यांनी लावलं आणि हे त्यांनी इंग्रजी वर्जन होतं त्यांचं। ठीक आहे, तर हिंदी वर्जन हे वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिलं। चित्ररूप सजावट नंदलाल बोस यांनी केलं। प्रास्ताविकाची सजावट बेहोर राम मनोहर सिन्हा यांनी केलं। हे लक्षात ठेवायचं। हिंदी वर्जन वसंत कृष्ण वैद्य, इंग्लिश वर्जन प्रेम बिहारी नारायण रायजादा, चित्ररूप सजावट नंदलाल बोस आणि प्रास्ताविक सजावट बेहोर राम मनोहर सिन्हा। संविधान सभेवर टीका करण्यात आल्या आहेत। हिंदूंची सभा विस्काउंट यांनी म्हटलं। काँग्रेसचे वर्चस्व ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं। भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व सुद्धा हे अशा पद्धतीने काय केलेलं आहे, टीका करण्यात आलेली आहे। त्यानंतर घटनेतील हिंदी टेक्स्ट प्रोव्हिजन जे आहे ते 58वी घटना दुरुस्ती 1987 ला 394A भाग 22 मध्ये काय करण्यात आला आहे, म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे। दीनानाथ भार्गव अशोक स्तंभापासून प्रेरित होऊन राजमुद्रा तयार केली। दीनानाथ भार्गव यांनी चिन्ह होते हत्ती। चीफ ड्राफ्टमॅन होते यशवंत मुखर्जी। राज्यघटना देहरादून येथे प्रकाशित करण्यात आली। संविधान सभेत सर्वाधिक दिवस चर्चा, मूलभूत हक्कावर 16 दिवस, मार्गदर्शक तत्वावर 6 दिवस, नागरिकत्वावर 3 दिवस। ठीक आहे, अशा पद्धतीने चर्चा झाली। दुर्गाबाई देशमुख यांनी संविधान सभेत सर्वाधिक सहभाग घेतला। संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून 26 जानेवारी ते 1952 पर्यंत कार्य केलं। संविधान सभेवर पहिली स्वाक्षरी ही राजेंद्र प्रसाद यांची, तर शेवटची स्वाक्षरी ही फिरोज गांधी यांची आहे। ठीक आहे, काय झालं होतं की पहिली स्वाक्षरी ही नेहरू यांनी केली होती, परंतु नेहरू यांच्या स्वाक्षरीच्या अगोदर राजेंद्र प्रसाद यांनी स्वाक्षरी केली, म्हणून पहिली स्वाक्षरी ही राजेंद्र प्रसाद यांची आणि शेवटची स्वाक्षरी ही फिरोज गांधी यांची आहे। 1951 साली जनसंघ पक्षाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली। संविधानात SC, ST, OBC ची व्याख्या दिलेली नाही, मात्र अँग्लो इंडियन यांची व्याख्या दिलेली आहे। कायद्याचे राज्य या तत्वाचे प्रवर्तक सर एडवर्ड कोक हे आहेत, तर कायद्याचे प्रस्थापित पद्धत जपानच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे। अमेरिकेमध्ये 7 कलमे आहेत, 4 महिन्यापेक्षा कमी कालावधी लागला। कॅनडामध्ये 147 कलमे आहेत, 2 वर्ष 6 महिने लागले। ऑस्ट्रेलियामध्ये 128 कलमे आहेत, 9 वर्ष लागले। साऊथ आफ्रिकामध्ये 153 कलमे आहेत, 1 वर्ष कालावधी लागला। आणि आपल्याला 395 कलमे आहेत, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले। त्यानंतर बघा, संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली, त्यात 166 दिवस काम केले, त्यापैकी 114 दिवस घटनेच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी वापरले। संविधान दिवस हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी जो आहे, म्हणजे घटनेचा स्वीकृत दिवस जो आहे तोच दिवस संविधान दिवस म्हणून आपण 26 नोव्हेंबर ला संविधान दिवस असं म्हणतो। 2015 पासून हा संविधान दिवस म्हणून सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे नागरिकात घटनेची मूल्ये प्रोत्साहित करणे होय।
त्यानंतर जे संविधान आहे ते पब्लिश कोणाकडून केलं जाते, जे लॉ मिनिस्ट्री आहे, ठीक आहे, कायदा मिनिस्ट्री जे आहे त्यांच्या जे न्याय विभाग आहे त्यांच्याकडून, म्हणजे संविधानिक विभाग जे आहे त्यांच्याकडून पब्लिश केली जाते, ठीक आहे। त्यानंतर बघा संविधान सभेतील 15 महिला कोणत्या, त्यामध्ये 12 हे काँग्रेसच्या होत्या। तर महिला बघा विजयालक्ष्मी पंडित ह्या संयुक्त पंथातील आहेत, त्या युनोच्या आमसभेच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होत्या। बेगम रसूल ह्या संयुक्त प्रांतातील मुस्लिम लीगच्या एकमेव काय होत्या सदस्य होत्या, स्त्री सदस्य। सुचिता कृपलानी संयुक्त प्रांत देशातील पहिल्या मुख्यमंत्री। पूर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांत अलाहाबादमधील काँग्रेसच्या सचिव। कमला चौधरी संयुक्त प्रांत सविनय कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता। अम्मू स्वामीनाथन मद्रास प्रांत हे भारत स्काउट गाईड च्या अध्यक्ष होत्या। दुर्गाबाई देशमुख हे मद्रास प्रांताच्या होत्या, ह्या वकील होत्या, सी.डी. देशमुख यांच्या पत्नी होत्या। दक्षिणी बेल्लादी मद्रास प्रांत घटना समितीतील एकमेव दलित स्त्री। लीला रे आणि रेणुका रे, लीला रे ह्या बंगाल प्रांतातील फाळणीमुळे व्यथित होऊन घटना समितीच्या सदस्याचा राजीनामा दिला। रेणुका रे बंगाल प्रांतातल्याच ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सच्या त्या अध्यक्ष होत्या। राजकुमारी अमृता कौर केंद्रीय प्रांत देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या। हंसाबेन मेहता बॉम्बे प्रांतातल्या युनोच्या मानवी हक्क आयोगाच्या उपाध्यक्ष होत्या। सरोजिनी नायडू बिहारमधल्या पहिल्या महिला गव्हर्नर होते। मालती चौधरी ओरिसातले, गांधीजींनी त्यांचे नाव तुफानी असं ठेवलं। आणि ॲनी मस्करीन हे त्रावणकोरच्या केरळमधून लोकसभेवर निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या। त्यामधल्या आपल्याला हे जे हायलाइटेड केलेलं आतापर्यंत आयोगाने यावर प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर बघा संविधान सभेतील बिगर काँग्रेस सदस्य सरदार हुकुम सिंह, महावीर त्यागी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.टी. शाह, ए.आर. जयकर, राधाकृष्णन, एस.सी. मुखर्जी, एन.जी. अय्यंगार, श्यामाप्रसाद मुखर्जी, सच्चिदानंद सिन्हा, पी.एस. देशमुख, ठाकुरदास भार्गव, एच.एन. कुंजरू, टेकचंद बक्षी हे संविधान सभेतील बिगर काँग्रेस सदस्य होते। आता बघा संविधान सभेतील प्रमुख पक्षांचे नेते बघा अँग्लो इंडियन संघ फ्रँक अँथोनी, अखिल भारतीय हिंदू महासभा श्यामाप्रसाद मुखर्जी, अखिल भारतीय दलित वर्ग जगजीवन राम, अखिल भारतीय जमीनदार संघ कामेश्वर सिंह, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पंडित जवाहरलाल नेहरू। नजरुद्दीन अहमद यांनी मसुदा समितीला अधिक वेळ लागला म्हणून भरकटलेली समिती असं म्हटलंय। कोणा? नजरुद्दीन अहमद यांनी। घटनेच्या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाची सजावट ही नंदलाल बोस यांनी, शांतिनिकेतनचे नंदलाल बोस यांनी केले। त्यांनी घटनेच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला देवी देवतांच्या व प्रसिद्ध व्यक्तींची चित्र काढली। कोणी? नंदलाल बोस यांनी। उदाहरणामध्ये वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगवान राम, लक्ष्मण, सीता यांची चित्रे काढली आहे। ही जी कल्पना आहे के.टी. शाह यांची होती, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय बघितलंय, आपल्या भारताची घटना निर्मितीचा इतिहास आणि पार्श्वभूमी बघितलेली आहे। धन्यवाद।